कांग्रेस नेता नाना पटोले लगातार राज्य की महायुति सरकार पर हमलावर है। उन्होंने अंजलि दमानिया के एक बयान का समर्थन करते हुए राज्य मंत्रिमंडल में अधिकांश नेताओं पर दर्ज आपराधिक मामलों का मुद्दा उठाया है। आमची सुरुवातीपासून एकच प्रतिक्रिया याच्यावर आहे की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये 65% भ्रष्टाचारी, ज्यांच्यावर खुनाचे आरोप आहेत, ज्यांच्यावर रेपचे आरोप आहेत, असे अनेक मंत्री आहेत। आणि जेव्हा 65% मंत्रिमंडळच हा जो भ्रष्टाचारी मंत्रिमंडळ असेल तर हा मंत्रिमंडळालाच बरखास्त केलं पाहिजे, ही भूमिका कांग्रेस पक्षाची आहे। इस दौरान नाना पटोले ने सरकार में सब कुछ ठीक ठाक नहीं होने का भी संदेह जताया है। बघा, मला महाराष्ट्रामध्ये हे सगळे कृत्य तुम्हाला मधामधात तुम्हाला माध्यमाला दाखवायसाठी मी काल अजित पवारांकडे माझी मीटिंग होती, विधिमंडळामधल्या कामकाजाची मीटिंग होती। विनियोजन बिलावर जे काही विरोधी पक्ष म्हणून हत्यार आमच्याजवळ असते त्याचा वापर आम्ही केला आणि त्याची मीटिंग होती। तर काल चॅनलमध्ये दाखवायला सुरुवात झाली की नाना पटोले अजित पवारांच्या भेटीसाठी। मला भेट काय करायची त्यांची? त्यांचा रोज तर भेट तुमच्या दूरदर्शनवर होतेच। आम्हाला काय भांडणं चालली आहे, काय परिस्थिती आहे, मंत्रालयातल्या घडामोडी आम्हाला रोज कळतात। सेक्रेटरी लोक कसे वागतात, यांची गंमत कशी बघतात, ते सगळ्या गोष्टी माहिती आहे। एक मंत्री सांगतो की त्याच्याकडे जायचं नाही, सेक्रेटरीला सांगतो, दुसरा म्हणतो की त्याच्याकडे जायचं नाही। इथं सेक्रेटरी लोकांचे पण फार 3-13 झालेले आहेत, अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे। साथ ही कांग्रेस ने नए प्रदेशाध्यक्ष के चयन पर भी अपनी प्रतिक्रिया देते हुए नाना पटोले ने कांग्रेस के भावी प्रदेशाध्यक्ष को अभी से अपनी शुभकामनाएं दी दी। आमच्या शुभेच्छा आहे, आम्ही तो लवकर वाट पाहतोय, नवीन अध्यक्ष लवकर व्हावा याचं आम्ही पाहतोय। ज्यांना व्हायचं असेल त्याला आमच्या शुभेच्छा।